नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 29व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजेच गीतेतला 4था अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. यज्ञातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सेन्स कंट्रोल. आपण कृती करताना आपल्या इंद्रियांना नियंत्रित ठेवणे असा ह्याचा अर्थ होतो. यज्ञ म्हणजे काहीतरी खूप मोठं करायचं, फक्त लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे असं नाही. यज्ञाचे बरेच प्रकार असू शकतात. आज सेन्स कंट्रोल आणि वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ या विषयावर बोलूया. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जी व्यक्ती अनासक्त किंवा डिटॅच्ड आहे, मुक्त किंवा लिबरेटेड आहे, जिचं मन ज्ञानात मग्न आहे आणि एकट्या ज्ञानासाठी जी व्यक्ती आपले कार्य करते त्या व्यक्तीचे संपूर्ण कर्म विरघळून जाते. मागच्या भागात आपण ज्ञानयज्ञ या संकल्पनेबद्दल बोलायला सुरुवात केली होती. आपण म्हणालो की एखादा साधक पूजेत आपले सर्वस्व देतो, जे एक प्रकारचे यज्ञच आहे. Sacrifice of the self by the self is to dedicate oneself to ईश्वर or God. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काही लोक आपले इंद्रिये म्हणजेच आपले सेन्सेस हे यज्ञात अर्पण करतात. ह्याला आपण ज्ञानयज्ञातील एक प्रकारचा सिम्बलिझम म्हणू शकतो. म्हणजे आपण खरंच उचलून आपले इंद्रिये एखाद्या आगीत टाकत नाही आहोत. हा सेन्स कंट्रोल ह्याचा एक भाग आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जेव्हा अन्न हे आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे पोषण आहे असा विचार करून जेवते, तेव्हा ती व्यक्ती यज्ञ या दृष्टिकोनातून जेवत असते. त्या अन्नातून मला किती आनंद मिळेल, माझ्या आवडीचे किती पदार्थ आहेत, हे सगळे विचार ती व्यक्ती करत नाही. ह्याला आपण एक प्रकारचे सेन्स कंट्रोल असे म्हणू शकतो. असा विचार करून एखादी कृती करणे आपल्यासाठी अगदीच सोपे नाही. तरी देखील तुम्हाला ईश्वरासाठी काही अर्पण करायचे असेल तर तुम्ही ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता दाखवू शकता. ते देखील एक प्रकारचे यज्ञ आहे असा विचार आपण करू शकतो. इंद्रियांवरती नियंत्रण ठेवून कृती करणे हे क्वचितच काही लोकांना जमू शकेल, पण कृतज्ञता दर्शवणे हे तर सगळ्यांनाच जमू शकेल, नाही का? आपलं मन किंवा माइंड हे आपल्या इंद्रियांना नियंत्रित ठेवतं. आपण आपल्या कृती कशा करायच्या हे देखील ठरवतं. खरे यज्ञ तेव्हाच होईल जेव्हा हे मन आत्म्याचा एक भाग होऊन जाईल. असे झाल्यास हे यज्ञ भ्रमण ह्याचा भाग होऊन जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही जी कृती कराल ती मन लावून त्यामध्ये सहभागी होऊन करा. आपण अपेक्षा ठेवत नाही आहोत, पण आपण कुठलेही कर्तव्य हे अर्ध्या मनाने किंवा अर्धवट सोडत नाही आहोत. Try to be fully engaged and aware when performing your duties. यज्ञ किंवा सॅक्रिफाईस म्हणजे दरवेळेला आपण कुठलीही कृती करण्याअगोदर त्यात भरपूर विचार करून त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस ह्याचा अंदाज लावून मग ती क्रिया करणे असं नाही आहे. कृतीमागे काय हेतू आहे एवढा विचार आपण आपल्या मनात करू शकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यज्ञाचे वेगवेगळे रूप असू शकतात. काही लोक प्रामाणिक मार्गाने मिळवलेली काही संपत्ती ही समाजाच्या भल्यासाठी दान करतात. काही लोक तपस्या करतात. काही लोक वेद आणि इतर पवित्र ग्रंथांचा अभ्यास करून मिळालेले ज्ञान इतर लोकांपर्यंत पोचवतात, त्यांना शिकवतात. काही लोक प्राणायाम करून आपले मन शांत ठेवून यज्ञ करतात. यज्ञाचा नियम एकच, जी व्यक्ती इतरांच्या कल्याणासाठी भक्तिभावनेने योगदान करते त्या व्यक्तीतील
तीच गोष्ट वाढत जाते. When a man loyally contributes something for the welfare of others, he is blessed with the same thing, albeit in multiples. इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण यज्ञ करतोय ते आपल्यासाठी, कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी नाही. या यज्ञाने आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू. तुमचा देवावरचा विश्वास असेल तर हे यज्ञ तुम्ही देवाला अर्पण करू शकता. नाहीतर या विश्वाच्या निर्मात्याला अर्पण करा. आणि काहीच नाही तर आपल्या मनःशांतीसाठी करू शकता. काय निवडायचे हे तुमच्या हातात आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.